प्रत्येक माणसानं ना पोलीस नाही बनता आलं तर वर्दीशिवाय पोलीस बनावं. प्रत्येकानं बनावं. बरं. आता ते तुम्ही कसं म्हणाल ते, तर पोलिसांच्या खांद्यावर जनरली आपण स्टार्स बघतो. माझ्या पुस्तकाचंही नाव आहे खांद्यावरचे स्टार्स. स्टार्स आहे. तर ते स्टार्स मला अभिप्रेत असे आहेत किंवा आमच्या सगळ्या लोकांना अभिप्रेत असे आहेत, की स्टार्स म्हणजे तारे हे प्रकाश देत असतात. बरोबर. प्रकाश कुणाला आवश्यक असतो? जे अंधारात आहेत अशा लोकांना आवश्यक असतो. आणि अंधारात मग भरपूर लोक आहेत. म्हणजे आपण बघतोय ड्रगचं प्रमाण, छोट्या टीनेजर मधल्या मुलं, वेश्या व्यवसायातल्या, ह्युमन ट्रॅफिकिंग, नक्षल भागातल्या तिकडे भरती होणारी लोक असतील किंवा ब्रेन वॉश करून मग स्लीपर सेल असतील किंवा मग अनेक अशा गोष्टी आहेत वेगवेगळ्या क्राईम मध्ये असणारे असतील लोक. बरेच अनाथ मुलं आहेत, म्हणजे अशी बरीच असंख्य लोक आहेत किंवा शेतकरी लोक आहेत, वंचित लोक आहेत, बरीच लोक आहेत, दुर्बळ आहेत, महिला आहेत, सिनियर सिटीजन आहेत. मला आठवतंय सिनियर सिटीजन एकूण 5,000 लोक संख्या आमच्या नागपूरला होते आम्ही कोरोनामध्ये असताना. बरं. 5,000 म्हणजे भरपूर होते, पण 5,000 लिस्टेड आमच्याकडे होती की ज्यांची मुलं त्यांच्या बरोबर राहत नाहीत. क्या ते फॉरेनला होती किंवा बाहेर कुठे तर नोकरीला होती. तर आम्ही त्या लोकांना घेऊन ते त्यावेळची कोरोनाची व्हॅक्सिनेशन घेणं शक्य नव्हतं. तर बरोबर. आम्ही मग 4 गाड्या करून आमचे खास ते इमोशनली इंटेलिजन्स असणारे ऑफिसर्स, काही महिला ऑफिसर्स होत्या, त्यांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना व्यवस्थित गाडीमध्ये बसवून हॉस्पिटलला आणलं. प्रत्येकाला ती व्हॅक्सिनेशन होईल याची सगळ्यांची काळजी घेतली. ते कायम म्हणजे अजूनही काय काय एखाद्या आईचा आजीचा मेसेज येतो, कॉल येतो, आशीर्वाद आहे. तर अशा अनेक गोष्टी आपल्याला आहेत की जे अंधारात आहेत त्यांना प्रकाशित नेण्यासाठी काम करू शकतो. त्याला वर्दीच पाहिजे असं नाही. तुम्हीही म्हणजे तुमचा वास्तव कट्टा थ्रू की अनेकांना मी म्हणतोय की अंधारातून बाहेरच काढत आहात, ते प्रकाशात आणत आहात. अनेक इतरही प्रशासकीय अधिकारी आहेत, तहसीलदार आहेत. माझ्या पुस्तकात मी संतोष महाले म्हणून एक तहसीलदार आहेत, प्रताप वाघमारे एक म्हणून तहसीलदार आहेत किंवा अजून बरेच असे आहेत. हँड इन हँड आम्ही जे काम केलेलं आहे त्यांचा मी उल्लेख पण केलेला आहे. सगळ्या विभागामध्ये प्रकाश देणारी बरीच लोक आहेत, त्यामुळे ते पण पोलीसच आहेत. बरोबर. आणि काहीच नाही करता आलं तर माझ्याकडे अशी काय लोकांची लिस्ट आहे की ती काहीच करत नाहीत, फक्त माहिती देतात जिथं अवैध गोष्टींची. ती पण पोलीसच आहेत आपल्यासाठी. बरोबर. तर ते तर खूप मोठं काम करतात. बरोबर. तर असं आपण करू शकतो.